आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक फेब्रुवारी 26, 2026 गुरुवार। तो दाविदासारख्या होईल। त्या दिवशी त्यांच्यातील जो असेल तो दाविदासारखा होईल आणि दाविदाचे घराणे देवासारखे त्यांचे पुढे परमेश्वराचे दूतासारखे होईल। जकरिया 12:8 दाविदाने आपल्या जीवनाचा उद्देश प्रभूची स्तुती करणे असा ठरवला होता, म्हणून प्रभूने त्यांच्यावर प्रेम केले। देवाला तो आपल्या मनासारखा मनुष्य आढळला। एवढेच नव्हे तर प्रभूने त्यांच्यावर विपुल अभिषेक केला आणि दैवी प्रकटीकरणाने भरलेली भविष्यवाणीपर स्तोत्र त्याला दिली। दाविदाचे त्यांचे शत्रूसमोर अभिषेक झाला, त्यांचे भावासमोर त्यांचा अभिषेक झाला, तसेच संपूर्ण इस्रायल मंडळीसमोरही त्यांचे अभिषेक झाला। प्रभूने त्याला शत्रूंना जिंकण्याचे सामर्थ्य दिले आणि त्यांना त्यांचे पायाखाली ठेवले। या विरोधाची लढाई असो किंवा त्यानंतर झालेल्या शेकडो लढाया असतो, प्रभूने दाविदाला विजयावर विजय देऊन आशीर्वादित केले। प्रिय देवाची लेकरांनो, तुम्ही अनेक पराभवाचे मार्गाने गेले आहेत काय? आजही तुम्ही असत गादरलेले आणि आनंद करवलेले उभे आहेत काय? निराश होऊ नका। दाविदाचा पुत्र प्रभू येशू संपूर्ण आणि परिपूर्ण विजेता आहे। तुम्ही दाविदाप्रमाणे प्रभूची स्तुती करण्यासाठी स्वतःला अर्पण केले तर प्रभू तुमचे निवासस्थान स्थिर करील। तो तुमची गुडघे बलगट करील। मग तुम्ही प्रेषित पौलाबरोबर आनंदाने म्हणून शकाल, जो मला बल देतो त्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो। फिलिप्पियर 4:13 तुमचे घर दाविदाची तंबूसारखे असू द्या, मग तिथे देवाची उपस्थिती वसेल, देवाची महिमा तिथे विसावेल, आनंदाची गीते आणि नृत्य तिथे असेल। जे प्रभूवर प्रेम करतात त्यांच्यासाठी तो सर्व गोष्टी भल्यासाठी घडवतो। तुम्ही बलवान व्हावेल। पुन्हा एकदा संदेष्टा जकरियाद्वारे प्रभूने दिलेले वचन वाचा। त्या दिवशी त्यांच्यातील जो असेल तो दाविदासारख्या होईल आणि दाविदाचे घराणे देवासारखे त्यांचे पुढे परमेश्वराचे दूतासारखे होईल। जकरिया 12:8 जुना करारातील संतांविषयी आपण वाचतो, ज्याने विश्वासाने राज्य जिंकली, धार्मिकता आचरणात आणली, वचने मिळवली, सिंहाचे तोंड बंद केले, अग्नीची ज्वाला विझवली, तलवारीची धारापासून सुटले, अस्त्रतेतून बलवान झाले, युद्धात शूर ठरले, पराक्रमाच्या सैन्यांना बलवून लावले। इब्री 11:33 ते 34 प्रिय देवाचे लेकरांनो, तुम्हीही पुन्हा पुन्हा प्रभूची स्तुती करत बलवान द्या। अधिक चिंतनासाठी वचन। परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, मी कोणाला घाबरू? परमेश्वर माझ्या जीवनाचे बल आहे, मी कोणाला भिवू? स्तोत्र 27:1 आजचे बायबल वाचन सकाळ घटना 12, 13, 14 संध्याकाळ मार्क 5:21 ते 43 धन्यवाद।